आज आपल्या बालपणावर खूप दुष्ट परिणाम दिसून पडले. आता यावर विचार करणे खूप आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मुलं मैदानावर खेळण्यासाठी शाळेतून धावपळत घरी यायची. खो खो, लंगडी, क्रिकेट यासारखे खेळ खेळायची. त्यामुळे त्यांच्या शरीराला व्यायाम मिळायचा आणि त्यामुळे त्यांचे शरीर कडक व तंदुरुस्त राहायचे. पण आजकाल सर्वी जागा तर मोबाईलच घेतलेली आहे आणि आपल्या सर्वांनाही माहिती आहे मोबाईलमुळे कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आज आपण जास्तीत जास्त दवाखान्यात दिसतो. अरे कोणीही आवडीने हनुमान चालीसा वाचणार नाही किंवा ऐकणार नाही. अरे कोणीही आवडीने हनुमान चालीसा ऐकणार नाही पण मोबाईल चालीसा ऐकणार. तुम्हाला माहित नाही मोबाईल चालीसा काय? मी सांगते. भूख प्यास निकट नहीं आवे, अरे भूख प्यास निकट नहीं आवे, जब मोबाइल हाथ में आवे, जब मोबाइल हाथ में आवे. अरे मम्मी रोज यही प्रार्थना गावे, अरे मम्मी रोज यही प्रार्थना गावे, मोबाइल का सत्यानाश हो जावे, मोबाइल का सत्यानाश हो जावे. अरे काय तो फेसबुक आणि कसला तो इंस्टाग्राम, अरे काय तो फेसबुक आणि कसला तो इंस्टाग्राम. प्रत्यक्ष झाला तर जीवनावर लागला तर पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. अरे मोबाईल आजच्या मुलांसाठी खाणं पिणं उठणं बसणं यापेक्षाही महत्त्वाचं झालेलं आहे. खरं म्हणजे मोबाईलमुळे आजकालची परिभाषाच करता येत नाही. त्यामुळे मुलांच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आयुष्याचे निगडीत झालेले आहे. अरे 21 तास अभ्यास करणारी मुलं, अरे 21 तास अभ्यास करणारी मुलं आज 21 तास मोबाईलमध्ये बिझी आहे. हे कशामुळे? काय हेच आहे आपले संस्कार? काय हेच आपल्याला शिकवण्यात आले? अरे एवढंच नाही, परिस्थिती किंवा एखादी सुंदर महिला रस्त्यावरून जात असेल तिचे फोटो व्हिडिओ काढून आपल्या मोबाईलचा देखावा पण करतात. 80% मुलं तर मोबाईलच्या नादाने गुटखा खातात, जुवा खेळतात. एवढेच नाही, जी मुलं मोबाईल बघतात ना ते दुसऱ्यांची बोलायलाही भीतं. आमच्या डोक्यातला विचार फक्त कमी पुस्तकात मर्यादित राहतो. अरे स्वतःच्या रक्ताने भारत मातेची प्रतिज्ञा लिहिणारे सुभाषचंद्र बोस कुठं आणि सुभाषचंद्र बोस कुठं आणि स्वतःच्या रक्ताने प्रेमिकाचे नाव लिहिणारे आजकालची मुलं कुठं. ये दुनिया है इधर जाने का नहीं, ये दुनिया है इधर जाने का नहीं. रैपिड मस्ती है मगर जाने का नहीं, रैपिड मस्ती है मगर जाने का नहीं. मेरे दोस्तों मोबाइल का इस्तेमाल करो मगर हाथ गुजार कर जाने का नहीं, मगर हाथ गुजार कर जाने का नहीं. अरे शेतकऱ्याची मुलं शेतात हातभार लावण्याऐवजी आज मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मला सांगा बालपण म्हणजे काय? अरे बालपण म्हणजे आपल्या जीवनातला एक सुंदर टप्पा असतो, एक महत्त्वाचा टप्पा असतो जो की आजकाल फक्त मोबाईलमध्ये हरवलेला आहे. हसणं खेळणं लढणं आणि महत्त्वाचं म्हणजे चुका करणं आणि त्याच चुकीतून शिकणे म्हणजे बालपण असतं. आणि ते बालपण आपलं फक्त मोबाईलमध्ये हरवलेलं आहे. अरे पालकांची चौकशी करायला आज आपल्याला वेळ नाही. अरे पालकांची चौकशी करायला आज आपल्याला वेळ नाही. पण ज्यांना आपण ओळखत सुद्धा नाही त्यांना आपण हाय हॅलो करून मेसेज पाठवतो. म्हणतात मोबाईलमुळे जग नक्की जवळ आलेलं आहे. पण जे जवळचे होते त्यांना पण खूप लांब नेलेलं आहे. मी तुमच्या समोर दोनच प्रश्न विचारते. माझा पहिला प्रश्न आहे की पुष्पा पिक्चर मधला पुष्पराजचा डॉयला खेळता सर्वजण मला सांगणार. पण माझा दुसरा प्रश्न आहे भारतीय प्रतिज्ञेचे लेखकाचे नाव काय? हे कोण सांगणार मला? प्रश्न कोणीच सांगू शकत नाही. कारण की आम्ही तर दिवसभर मोबाईलमध्ये बिझी असतो ना, आम्ही तर दिवसभर टीव्ही मध्येच बिझी असतो ना. अरे जरा मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून बघा, परिसर पण खूप छान आहे. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. एक मिडल क्लास फॅमिली मधला एक मुलगा होता. तो खूप हुशार होता. पण कोरोना आल्यामुळे त्याने त्याच्या आईबाबाला म्हटलं आता काय करायचं, आता काही अभ्यासच नाही, खेळायला जायचंय, मला मोबाईल हवं. आईबाबाने त्याला अभ्यासासाठी मोबाईल घेऊन दिला. त्याला वाटले माझे मित्र पबजी फ्री फायर खेळतात तर मी पण खेळून बघते. त्याने खेळायचं बघितलं आणि त्याला त्याचीच लत लागली. आणि आज डॉक्टरचं हे उत्तर येतं की या मुलाचं काहीच होऊ शकत नाही, म्हणून आज तो साखळीने बांधलेला आहे. आणि माझी हेच विनंती आहे की फक्त आणि फक्त मोबाईल हटवा आणि बालपण वाचवा. आज आपण सर्वजण इथे प्रतिज्ञा घेऊया की आपल्या मुलांपासून मोबाईल हटवूया आणि बालपण वाचूया. आणि एक अशी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा आपल्या मुलांसंग राहतो तेव्हा आपण स्वतः मोबाईल बघतो आणि मुलांनाच म्हणतो मोबाईल नाही बघायचं. आता मुलं आपल्यापासूनच अनुक्रम घेतं ना. बरं धन्यवाद व मला इथे बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. व श्री सुमित वेलकर सर यांनी मला ही स्पर्धा आहे याची सांगितल्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार मानते. धन्यवाद.